स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सगळे मजेत असणार आणि आम्ही पण मजेत आहोत. तर हा आहे 21 तारखेचा व्लॉग. आज आहे माझ्या मुलाचा वाढदिवस आणि आजचा वार आहे शुक्रवार. तर इथे बघू शकता तो झालेला आहे तयार. आंघोळ वगैरे सगळं त्याची झालेली आहे आणि टिफिन वगैरे पण मी करून घेतला. तो म्हणत होता की मला टीका लावून पाठव मम्मी शाळेत, तर म्हणून मी त्याला आता इथे औक्षवान करायला घेतलं आहे. तर इथे त्याला मी म्हणजे औक्षवान वगैरे करून घेते, थोडा टीका वगैरे लावून घेते. त्याला मागच्या वर्षीपर्यंत टीका लावायला बिलकुल आवडत नव्हतं, पण यावर्षी त्याने स्वतःवरून म्हटलं. तर मी म्हटलं सायंकाळी आपण करू तेव्हा करू परत औक्षवानतेचं, पण आता त्यानं स्वतःवरून म्हटलेलं आहे तर त्याला औक्षवान करून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता त्याचं छानसं मी औक्षवान केलं आणि त्याला जे गिफ्ट मला द्यायचं होतं ते गिफ्ट पण मी दिलं. आणि आज त्याचा बड्डे असल्यामुळं तो जरा जास्त खुश आहे. लहानपणी असतेच मुलांना खुशी थोडी वाढदिवसाची, त्यांना स्पेशल फील करवते. पण तुम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे राहा बनवून, कारण की आजचा त्याचा वाढदिवसाचा दिवस एवढा बोरिंग त्याच्यासाठी गेला. हे आम्हाला पण नाही वाटलं की एवढा बोरिंग जाणार म्हणून, कारण आम्ही पण त्याला काहीतरी म्हणजे स्पेशल फील करवायचं होतं आम्हाला, पण आम्ही नाही करू शकलो. तर हा दाखवत होता तुम्हाला की काय आहे म्हणून, पण मी त्याला म्हटलं की नको दाखवू. तर त्याला म्हटलं काहीतरी तुला खायला देऊ का, तर तोंडात काहीच घ्यायला नाही म्हणत होता, काहीच गोड वगैरे. त्याचं तोंड गोड करायसाठी ते जे काही मी त्याला देत होती तो काहीच म्हणत होता. इथे मग मनुक्याचा डबा होता, मी त्याला एक मनुका दिला. गुड मॉर्निंग. बड्डे बॉय उठलेला आहे, बड्डे बॉय रेडी पण झालेला आहे. ए रे बड्डे बॉय, आज आहे माझ्या मुलाचा बड्डे, तर सगळ्यांनी याला हॅपी बड्डे विश करा. तर इथे माझा मुलगा गेला होता शाळेत आणि आता मला करायचे होते माझ्या घरातले सगळे कामं, कारण आज त्याचा बड्डे आहे. तर त्याला थोडं स्पेशल फील करवायसाठी तर बाहेर न्यायचं. तर घरी असं खूप मोठं तर काही आम्ही त्याचा बड्डे करणार नाही आहोत. आणि मला एका ताईची कमेंट आली होती की ताई तुम्ही वेणी का नाही घालत, तर माझ्या केसांचा तोच प्रॉब्लेम जो आहे तो मी सांगितला आहे व्हिडिओमध्ये, परत सांगते. माझे केस ना सगळे कुरळ केस आहे आणि हे सगळे छोटे छोटे केस असे समोर आलेले आहे. त्याच्यामुळं कितीकही वेळा वेणी घातली तरी ते केस तसेच दिसतात. तर इथे बघू शकता तुम्ही, माझी भाऊजाई भांडे घासत होती, तिला नाही म्हणत होती मी. आणि आज आमचा बेत होता आलू पोंग्याचा, तर ते पण आम्ही करणार होतो आलू पोंगे आज. आणि इथे बघू शकता माझा लहान मुलगा आता उठलेला आहे. तो उठल्यावर त्याला फक्त आईस पाहिजे असते, तो कोणाकडेच जात नाही. आणि माझे मिस्टरांना खूप वेळ झाला होता तरी आज ते उठायचेच होते, म्हणून मी त्यांना आवाज देत होती की उठा म्हणून. आमचा दोनदा चहा पाणी वगैरे सगळं झालेलं होतं, तर ते उठायला तयार नव्हते. आज आम्हाला जायचं होतं शेगावला. तर इथे पहा माझ्या मुलाला मी ना असं काहीसं रेडी केलं. ही त्याचीच डंगरी आहे, त्याला मी घालून दिली. आणि त्याचे केस एवढे जास्त वाढले आहे ना, म्हणून मी त्याला अशा छोट्या छोट्याशा 2 पोन्या घालून दिल्या. तो खूप क्यूट दिसत होता, असं वाटत होतं की मुलगीच आहे म्हणून. तर त्याला रेडी केलं आणि आम्ही पण सोबत रेडी झालो. तो एवढा सुंदर दिसत होता की माझीच दृष्ट त्याला लागेल की काय असं मला वाटत होतं. तर माझा मुलगा घरी आलेला नाही आहे, त्याला आम्हाला तिकडनं शाळेतूनच घ्यायचं आहे सोबत आणि नंतर आम्हाला जायचं आहे शेगावला. तर आम्ही आता सगळे छान मस्त रेडी झालो आहे आणि आलू पोंगे जे आहे ते आम्ही गाडीत बसूनच खाणार आहे, तसाच आमचा प्लॅन होता. तर इथे बघू शकता आम्ही सगळे निघालेलो आहे आता जाण्यासाठी. तर आज बड्डे आहे, आज त्याचा बड्डेचा दिवस आम्हाला स्पेशल करवायचा होता, पण तुम्हाला कळेलच समोर काय झालं आहे ते. त्याचा बड्डे स्पेशल करण्याच्या नादात तो तर म्हणजे स्पेशल त्याच्यासाठी काहीच झालेला नाही आहे असं तरी मला वाटत होतं, तुम्हाला पण दिसेलच. तर हे बघू शकता तर निघालेलो आहे आम्ही. त्याला सध्या शाळेतून घेतलं आणि निघालो. जाताना जे देवीचं जे शक्तिपीठ लागते ना, पहिले आम्हाला तिथे दर्शन घ्यायचं आहे आणि नंतर आम्हाला समोर शेगावला जायचं आहे. तर आम्ही आता सध्या इथे पोहोचलो आहे देवीच्या मंदिरामध्ये. तर इथे आता म्हणजे गर्दी आज तशी होती, एकदम जास्तही गर्दी नव्हती आणि काहीच गर्दी नाही असं पण नव्हतं, बऱ्यापैकी गर्दी होती. तर गाडी थोडी मागेच लावावी लागली आम्हाला.
तर समोर आम्ही आता जाणार आहे दर्शनासाठी आणि नंतर तुम्ही आमच्यासोबत राहा. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही कुठे गेलो, काय गेलो, कसा बड्डे सेलिब्रेट केला सगळं